सर्वांना जय शिवराय. रायबा स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रायबाला दूध प्यायला सोडलं होतं, त्याच्यानंतर त्याला तसंच बाहेर काढलं. आज या साईडला आपली मीनू बसलेली आहे, कारण तिला पण यायचं असतं ज्यावेळेस आपली जनावरं रायबान ते बाहेर सोडली जातात, तिला पण तो आनंद घ्यायचा असतो, त्यामुळे ती पण येते बाहेर. इकडं आपल्या 2 शेळ्या चारता आहेत. हे करडू आहे, तिकडे या करडाची मम्मी आहे, त्यांना पण चरायला सोडले. शेळ्यांना काही जास्त खायला लागत नाही, त्यामुळे ते वरच्या गावतावर पण राहू शकतात. त्यामुळे शेळीपालन तसं पाहिलं तर सोपं आहे, एवढं पण सोपं नाही, पण खाण्याचं प्रमाण त्यांचं कमीच असतं शेळ्यांचं. ती कुठं बांधली, त्यांना कसला पाला टाकला तर ते राहू शकतात. या शेळीला बांधलेलंच आहे आपण, पण तिच्या कळाला मोकळं सोडलं, त्यामुळे ते कुठं पण चरते. असं बघ इकडं कॅमेरा का बघ. अरे वा वा, कॅमेऱ्याला पोज देते आपलं करडू आहे. आणि इकडं आपले रायबा सर चरतात, त्यांचं चालू आहे थोडं इकडं खा तिकडं खा ना रायबा. आणि इकडं मीनू आपली मजा घेते मोकळ्या वावरात. नाही मी नाही, तुझं काय आहे नक्की, तुझा काय विषय? हा विषय आहे का? आराम चालू आहे तुझा? अरे आईला रायबाने उडी मारली आता, धूम टुकली घरी. रायब्या उड्या नाही मारायच्या रे, तो ती पळाली ना, मीनू त्या साईडला पळून गेली. रायबाने मी जोरात उडी मारली तर हे मारायचं नाही का रायबाला. ही मोठी शेळी आहे ना, ही रायबाला मारते आणि ते घाबरते तिला, बरं का? मारायचं नाही रायबाला. रायबा तुमच्या अगोदरचा इथं आहे ना रायब्या. चल इकडे. ये चल ये चल, आला 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 आला. माझ्याकडे नाही, चरून घे इकडे. चल माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. हा घे चरून इथं इकडे. इथं मस्ती चालू झाली का? हे गुतला काय? काय गुतला का काय तू? बर का मला मीनू मीना. त्या प्रकारे आपली शेळी 2 शेळ्या इकडे चरतायत. इकडे रायबा चरतोय, इकडे सूर्य मावळतीला चाललाय.
तसा प्रखर आहे अजून 5:30 वाजून चाललेत. आणि या साईडला आपलं मक्याचं मोकळं झालेलं वावर आहे, त्याच्यामुळं तिथं या शेळ्या मोकळ्या सोडलेल्या आहेत. इकडे हे एक वावर मोकळं आहे, इकडं घास करायचा आहे, गाजरास करायचा आहे आपल्याला. आता पावसामुळं रानं ओली होती, आता वापस झालेली आहे. एवढ्या 2 दिवसात ट्रॅक्टर बोलून फन्नी करून घ्यायची पहिली, त्याच्यानंतर रोटर मारून घास टाकून घ्यायचा आहे. नावड्या ते मोठी टाकायची घरात तर भरून टाकायचं. मारवडी खाली तेल